भयभीत भाग 1. मीनल संध्याकाळी क्लासवरून परत येत होती. तिच्या घरापर्यंत सहसा बसेस किंवा शेअर रिक्षा मिळत नसे. त्यामुळे अर्धा पाऊण किलोमीटर रोजचं चालणं व्हायचं. मोठ्या बसस्टॉपची वर्दळ संपली की थोडासा भाग असा निर्जन असायचा. मग एक मंदिर होतं. तिथे मीनल वळायची आणि कॉलनीचे मोठे गेट यायचे. तेथून अगदी रम्य वाटायचे. घरी जाईपर्यंत ओळखीचे 2-4 जण भेटायचे. कुणीतरी बोलायचे. मोठ्या बसस्टॉप ते मंदिर या दरम्यान एक छोटीशी दर्गा होती. तिच्याजवळ 2 ते 3 मेक्युरी लाईट होते, पण ते क्वचितच चालू असायचे. त्याच्यामुळे या अर्ध्या किलोमीटरच्या अंतरात बऱ्याचदा दिवे नसायचे आणि नेमके तिथेच मीनलला चालताना भीती वाटायची. कधी कधी रोहन, तिचा मामेभाऊ, गाडीवर घ्यायला यायचा. कधी त्याला जमायचं नाही. आज मीनल आपल्याच धुंदीत चालली होती. दर्ग्याजवळ आली असावी. अचानक सायकलची घंटी वाजली. ती बाजूला सरकली. तरीही पुन्हा घंटी वाजली. असे 2-3 वेळा झाले. ती थबकली. पाहते तर काय, एक कुणी माणूस सायकल हातामध्ये घेऊन बाजूने चालत होता. अतिशय किळसवाण्या नजरेने तिच्याकडे पाहत बोलला, "यायचं का डबल सीट?" मीनल खूप भेदरली. "नाही काका, नाही, तुम्ही जा ना." आणि झपाझप चालायला लागली. तो माणूस भीषण हसला. "तुमची मर्जी." आणि सायकलवर बसून घंटी वाजवत निघून गेला. जाताना मीनलला नखशिखांत पाहता पाहता गेला. मीनलची धडधड वाढली. किती काळाकुट्ट माणूस, डोळे बाहेर आलेले, घुबडासारखा, आणि चेहऱ्यावर फक्त दात दिसले होते हसल्यावर. पण खूप विचित्र आणि भयानक चेहरा होता त्याचा. भेदरलेली मीनल त्याच्या कॉलनीचं गेट पाहून सहज झाली. ती वरून सहज दाखवत असली तरीही त्या घाणेरड्या डोळ्यांची आठवण तिला किळस आणत होती. त्याचा चेहरा आणि आवाज. ती घंटी तिच्या डोळ्यासमोर जाईना. मामा किंवा मामीला सांगावं का, असा विचार आला. पण त्याने काय होईल? त्यांना टेन्शन कशाला? म्हणून ती गप्प बसली. मीनल एका छोट्या कंपनीत नोकरी करायची आणि संध्याकाळी MPSCच्या कोचिंग क्लासला जायची. यावर्षी काहीही करून तिला ही परीक्षा पास करून चांगली नोकरी मिळवायची होती. या ध्येयासाठी छोट्या तालुक्याच्या गावातून ती शहरात मामाकडे शिकायला आली होती. आईबाबांनी नोकरी करण्याची परवानगी पण दिली होती, कारण क्लास संध्याकाळी असायचा आणि या कंपनीत तिला संध्याकाळी लवकर जाण्याची संधी मिळाली होती. तिचा भार ती कोणावर पडू देत नव्हती आणि क्लासही होता. या रुटीनमध्ये काल झालेली घटना तिला डिस्टर्ब करू लागली. तिने कालची घटना विसरण्याचा खूप प्रयत्न केला. रात्रीपर्यंत ती थोडीशी नॉर्मल झाली. झोपताना प्रयत्नपूर्वक तिने आपले मन गाण्याकडे वळवले. सकाळी तिला या गोष्टीचा विसर पडला. ऑफिसमध्येही तिला या सगळ्याचा विसर पडला. संध्याकाळी ऑफिसमधून क्लासला गेली. तेथून बस स्टॉपवर आली. तेथून पायी घरी निघाली तेव्हा तिला कालची घटना आठवली. दर्ग्यापर्यंत आली आणि तो मेक्युरी लाईट फ्लक्च्युएट व्हायला लागला. नेहमीप्रमाणेच, कधी प्रकाश कधी अंधार. निर्जन रस्ता. इतक्यात सायकलची घंटी वाजली आणि ती दचकली. पुन्हा तोच घंटीचा क्रम. ती अंग वाचून रस्त्याच्या कडेने चालू लागली. अतिशय लगटपणे आणि किळसवाण्या आवाजात तो बोलला, "काय ठरलं मॅडम, यायचं का डबल सीट?" आणि सायकलच्या दांडीवर हात मारला. मीनलला शिसारी आली त्याचा अवतार बघून, कारण चमकणाऱ्या लाईटीच्या उजेडात क्षणार्धात तिला त्याचा चेहरा एखाद्या प्रेतात्म्यासारखा वाटला. पांढरे कुरळे केस, चेहऱ्यावर कसला वण, सुरकुतलेले काळा चेहरा, लाल गढूळ
डोळे आलेले बाहेर आणि तुटलेला दात. ती खूप घाबरली. "नाही हो काका, तुम्ही जा प्लीज." तिच्या आवाजात कापरं भरलं. "तुमची मर्जी, उद्या तर येसाल ना?" तो बोलला आणि सायकलवर टांग मारत घंटी वाजवत मिनलला नखशिखांत न्याहाळत निघून गेला. आता मात्र मिलन पळाल्यागत चालायला लागली. कॉलनीचं गेट आलं आणि तिच्या जीवात जीव आला. घरी आल्या आल्या मामीशी बोलली नाही की टीव्ही समोर बसली नाही. एखादं भूत किंवा पिशाच पाहिल्यासारखी तिची अवस्था झाली होती. असं माझ्या बाबतीतच का होतंय? हा प्रश्न मनात. आता काय करावं हा प्रश्न. मी काय बिघडवलंय कोणाचं? ती रूममध्ये पडून राहिली. मामा आले. वाकून पाहिलं. त्यांना वाटलं थकली असेल. पडून राहिल्यावरही तिची बेचैनी थांबेना. तिने ड्रेस बदलला, घरातले कपडे घातले अन फ्रेश झाली. देवासमोर येऊन बसली. मामीने दिवा लावला होता. अगरबत्ती आणि धुपाचा सुगंध दरवळत होता. तिला हलकं वाटलं. डोळे मिटले आणि आपोआप तोंडातून रामरक्षा बाहेर पडली. अथ ध्यानम ध्यायेदानानुबाहुं धृत शरणधनुषं बद्ध पद्मासनमस्थ पीतं वासोवासनम्. देवासमोर दिव्याकडे पाहत हे म्हणताना तिला खूप शांत वाटत होतं. मामीही तिला देवघरात पाहून खुश झाली. "मीनू, तेवढं झालं की ताट अन पाणी घे बेटा, स्वयंपाक झालाय," मामी म्हणाल्या. जेवतानाही ती शांतच होती. जुजबी बोलत होती. जेवण झाल्यावर रोहन आणि ती ओट्यावर बाहेर बसले. "रोहन उद्यापासनं मला घ्यायला येत जा रे गाडीवर. अंधार पडतोय हल्ली. मला भीती वाटते रे चालत यायला," ती काकुळतीने म्हणाली. बघतो उद्यापासून का? बरं पण ताई, त्या बसस्टॉपजवळ नको ताई, ऑकवर्ड वाटतं. तू दर्ग्याजवळ ये, मी तिथून पिकअप करीन. तू थांब मी येईपर्यंत. ठीक ना? ओके, थँक्यू रोहन. ती हसली. तिला खूप रिलॅक्स वाटलं. क्रमशः भाग 2. मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.